Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to know 10 points to remember while choosing a career or a course. मित्रांनो, आज आपण अभ्यासक्रम किंवा व्यवसाय निवडताना लक्षात ठेवायचे 10 घटक हा भाग अभ्यासणार आहोत. या भागाबद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कुणासाठी आहे? जे 10वी पास होऊन 11वी मध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा 12वी पास होऊन कुठला तरी तुम्हाला कोर्स निवडायचा असेल, MBBS असेल म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स असेल, फाईन आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल किंवा अजूनही काही व्यवसाय असेल, या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 10वीतून 11वीत जाणारे आणि 12वीमधून पुढे कोणता कोर्स निवडणारे तसेच 10वी आणि 12वी पास होऊन एखादा व्यवसाय करणारे, या सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आज यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम किंवा व्यवसाय या दोन्हींच्या बाबतीत लक्षात घ्यायचे 10 घटक मी तुम्हाला समजून सांगणार आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला अभ्यासक्रम निवडायचा असेल तर कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी येतात? बघा, पहिली तर गोष्ट तुमचं शालेय शिक्षण पूर्ण झालं असलं पाहिजे. मग तो व्यवसाय असेल किंवा कुठला अभ्यासक्रम असेल, तो जर तुम्हाला निवडायचा असेल तर तुमचं शालेय शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. म्हणजेच तुमची SSC 10वीची परीक्षा तुम्ही पास असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, काही गोष्टी असतील, काही व्यवसाय असतील, काही अभ्यासक्रम असतील ज्याला 10वी नापास असलं तरी चालेल, परंतु बहुतांशी कोर्सेससाठी, बहुतांशी अभ्यासक्रमांसाठी 10वी पास होणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट, तुम्ही जो व्यवसाय निवडणार आहात किंवा तुम्ही जो अभ्यासक्रम निवडणार आहात, त्या अभ्यासक्रमाची किंवा त्या व्यवसायाची तुम्हाला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. असं होता कामा नाही, हो माझ्या आत्याच्या मुलाने केला होता तो अभ्यासक्रम म्हणून मी पण करतो, किंवा माझ्या मामाची मुलगी तिथे आहे मग मी पण तो अभ्यासक्रम निवडतो, असं असता कामा नये. म्हणजे निव्वळ ब्लाइंड गेम झाला हा. असं करू नका. तुम्ही जो कोणता अभ्यासक्रम निवडणार आहात त्या अभ्यासक्रमाची तुम्हाला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. पूर्ण माहिती म्हणजे काय की बाबा तो अभ्यासक्रम कुठे आहे, तो किती वर्षाचा आहे, त्याची फीस किती आहे, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची आपल्याला नोकरी लागेल, त्या अगोदर कोणकोणत्या लोकांनी, कोणकोणत्या मुलांनी मुलींनी तो अभ्यासक्रम केलेला आहे, ते सध्या काय करत आहेत, याची पूर्ण माहिती घेणं तुम्हाला आवश्यक आहे. तिसरा मुद्दा, थर्ड पॉईंट, मानसशास्त्रीय कसोट्याद्वारे किंवा मानसशास्त्रीय चाचण्याद्वारे आपल्या क्षमतेचे आकलन झाले पाहिजे. आता हा मुद्दा थोडासा इलॅबोरेट करतो मी. सायकोलॉजिकल टेस्ट्स ज्या असतात त्या सायकोलॉजिकल टेस्ट्स तुम्ही दिलेल्या असल्या पाहिजेत. अर्थात द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे, पण जर तुम्ही ह्या मानसशास्त्रीय कसोट्या दिलेल्या असतील तर तुम्हाला तुमच्या क्षमतेचं आकलन होतं. तुमच्या अंगी कोणत्या क्षमता आहेत या चाचण्यांमधून दिसतात आणि त्याचा व्यवसाय निवडीवर चांगला परिणाम होतो. अर्थात सगळ्यांनाच हे जमेल, पटेल, रुचेल, समजेल असं नाही आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 1-2 करिअर काउन्सिलर असतात आणि या करिअर काउन्सिलरमार्फत सायकोलॉजिकल टेस्ट्स घेतल्या जातात. त्यांची काही फीस असते, त्यांचं समुपदेशन देखील असतं. या संदर्भात मी मागील एका व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितलेली आहे. चौथा मुद्दा, बौद्धिक क्षमता आवश्यक असते. म्हणजे तुम्ही जो व्यवसाय निवडणार आहात
तुम्ही जो कोर्स निवडणार आहात त्या कोर्ससाठी किंवा त्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी बौद्धिक क्षमता तुमच्या अंगी असली पाहिजे, तर त्याचा फायदा आहे. नाहीतर तुमच्या अंगी बौद्धिक क्षमता नाही, संपूर्ण अभ्यासक्रम गणितावर आधारित आहे आणि तुम्हाला जर गणित येत नसेल, गणित अवघड जात असेल, तर काही उपयोग नाही. असं असता कामा नये. तुम्ही जो कोर्स निवडत आहात त्याच्यामध्ये थोडा विचार करून लिहायचा असेल, तुम्हाला कल्पनाशक्तीला वाव आहे, कल्पना करून जर लिहायचं असेल, कल्पना करून जर ते सगळं चित्र वगैरे काढायचं असेल, परंतु तुम्हाला जर कल्पना करता येत नसतील तर असा कोर्स निवडण्यात काहीही अर्थ नाही. त्याच्यामुळे तुमच्या अंगी आवश्यक असणारी बौद्धिक क्षमता असणं आवश्यक आहे. 5वा मुद्दा, मित्रांनो, तुम्ही जो अभ्यासक्रम निवडणार आहात, तुम्ही जो व्यवसाय निवडणार आहात, त्या अभ्यासक्रमाची किंवा त्या व्यवसायाची तुम्हाला आवड असणं आवश्यक आहे. हे खूपच महत्त्वाचं आहे. तुम्हाला आवड असणं खूप आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण आपण जे काही करणार आहोत, जो व्यवसाय निवडणार आहोत किंवा जो अभ्यासक्रम निवडणार आहोत, तो आपल्याला जर आवडतच नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येईल काय? तो व्यवसाय करण्यामध्ये इंटरेस्ट येईल काय? अजिबात येणार नाही. एखादा व्यवसाय असा असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक लोकांशी बोलायचं असतं, परंतु तुम्हाला अनेक लोकांशी बोलायला नको वाटतं, तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला कंटाळा येतो, मग असा व्यवसाय किंवा असा अभ्यासक्रम निवडण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्हाला जो अभ्यासक्रम निवडायचा आहे त्या अभ्यासक्रमाची, त्या व्यवसायाची तुम्हाला आवड असणं अत्यंत आवश्यक आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. 6वा मुद्दा आहे शारीरिक क्षमता. मित्रांनो, काही करिअर असे असतात, काही अभ्यासक्रम असे असतात की ज्या ठिकाणी तुमची शारीरिक क्षमता खूपच महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, सैनिकी क्षेत्र जर असेल, नॅशनल डिफेन्स अकॅडमी असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, मराईन इंजिनिअरिंग असेल, तर अशा क्षेत्रांमध्ये तुम्हाला शारीरिक पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमची उंची, तुमचं वजन, तुमची छाती फुगून वगैरे हे सगळं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही त्या शारीरिक पात्रतेच्या अटी पूर्ण करत असाल तर तो तुम्ही कोर्स निवडायला काही हरकत नाही. काही व्यवसायामध्ये असंही असतं की रातआंधळेपणा असता कामा नये. म्हणजे रात्रीच्या वेळेस काही जणाला लाल आणि हिरवा रंग सारखाच दिसतो, तर असं असता कामा नये. तुम्हाला ह्या सगळ्या शारीरिक पात्रता, शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे. काही व्यवसायामध्ये चष्मा जमत नसतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे, सहेतुकपणे जाणून घेतल्या पाहिजे. काही व्यवसायामध्ये तुम्हाला तासनतास उभं राहून बोलायचं असतं, काही व्यवसायामध्ये तुम्हाला तासनतास उभं राहून शूटिंग करायची असते. असा जर तुम्ही व्यवसाय, असा जर तुम्ही अभ्यासक्रम निवडत असाल तर ती शारीरिक क्षमता, ती शारीरिक पात्रता तुमच्या अंगी असणं अत्यंत आवश्यक आहे. 7वा परंतु अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, मुद्दे भरपूर आहेत, परंतु मी मुद्दाम सिलेक्टिव्ह असे 10च मुद्दे घेतलेले आहेत. 7वा मुद्दा आहे आर्थिक क्षमता. मित्रांनो, सगळं सोंग करता येतं, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणतात. आत्तापर्यंत सांगितलेले 6च्या 6 मुद्दे तुम्हाला पुरेपूर लागू पडतात. सगळं आहे, आवड आहे, क्षमता आहे, शारीरिक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे, पण त्या कोर्सची फीस आहे 2 लाख रुपये दरवर्षी. पण तेवढी पात्रता आहे का आपल्या अंगी? आपलं कुटुंब तेवढा आर्थिक भार सहन करू शकतं का? हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जो अभ्यासक्रम निवडणार आहात तो निवडताना हे सगळे महत्त्वाचे घटक लक्षात ठेवले पाहिजे. खूप इच्छा आहे, परंतु त्या कोर्सची फीस मात्र जास्त आहे. 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपये फीस आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ते जमेल का?
ठीक आहे, एखादं वर्ष तुम्ही करणार कसं तरी उधारी उसनवारी करून, परंतु जर कोर्स तो 5 वर्षाचा 4 वर्षाचा असेल तर एवढे पैसे तुम्ही कुठून आणणार? तर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मुलांनी आणि मुलींनी अशा खर्चिक आणि महागड्या कोर्सेससाठी आपल्या आईवडिलांची आर्थिक कुवत बघूनच त्यांच्याकडे हट्ट धरला पाहिजे, त्यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे. जर ते एवढी आर्थिक रसद पुरू शकत नसतील, तुमच्या आईवडिलांची आर्थिक क्षमता नसेल हे सगळं करण्याची, तर तुम्हाला या बाबतीत निश्चितच विचार करायला वाव आहे. मित्रांनो, 8वा महत्त्वाचा मुद्दा आहे कौटुंबिक स्थिती. म्हणजे तुमची कौटुंबिक स्थिती कशी आहे, तुमची म्हणजे अर्थात ह्या आर्थिक क्षमतेशी निगडीतच प्रश्न आहे हा. तुमची कौटुंबिक स्थिती कशी आहे, घरामध्ये कोण कोण आहे, आई आहे, वडील आहे, म्हातारे आजी आजोबा आहेत, बहिणी आहेत लग्नाच्या. या सगळ्या परिस्थितीमुळे किंवा घरामध्ये कोणी क्रॉनिक अशा आजारी आहे, अनेक वर्षांपासून आजारी आहे, काही मानसिक आजारी आहे, किंवा अजूनही काही प्रॉब्लेम्स तुमच्या कुटुंबामध्ये असतील, आई वडील विभक्त झालेले असतील, आईवडिलांचा घटस्फोट झालेला असेल, किंवा अजूनही अशा अनेक गोष्टी असतील ज्या सगळ्या गोष्टींचा इथे उहापोह करणं देखील अवघड जाऊ शकेल, अशाही काही गोष्टी असतील, तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही अभ्यासक्रम निवडताना लक्षात घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही निश्चित करायला पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो 9वा मुद्दा येतो की अभ्यासक्रमाचा कालावधी. म्हणजे तुम्ही जो अभ्यासक्रम निवडणार आहात त्या अभ्यासक्रमाचा कालावधी साधारणतः 3 ते 5 वर्षाचा असायला पाहिजे असा संकेत आहे. काही कमी कालावधीचे पण असू शकतात तर काही जास्त कालावधीचे देखील असू शकतात, परंतु साधारणतः 3 ते 5 वर्षाचा अभ्यासक्रम एवढ्या कालावधीचा असायला पाहिजे. 10-10, 12-12 वर्षाचा जर अभ्यासक्रम असेल, 8 वर्षाचा अभ्यासक्रम असेल, तर ते अर्धा आयुष्य आपलं शिकण्यामध्येच निघून जाईल ना. त्याच्यामुळं तो अभ्यासक्रम निवडताना तुम्ही हा मुद्दा देखील लक्षात घ्यायला पाहिजे. अतिशय प्रदीर्घ कालावधीचा अभ्यासक्रम निवडायचा असेल तर सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. कुटुंबातील इतर सदस्य काय म्हणतात काय नाही याचा देखील विचार करायला पाहिजे. कारण नुसतं आयुष्य हे शिक्षण घेण्यासाठीच नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शिक्षणासोबतच नोकरी करणं महत्त्वाचं आहे. आर्थिक आमदानी झाली पाहिजे, म्हणजे थोडक्यात आपल्याला आर्थिक प्राप्ती झाली पाहिजे, योग्य वेळी लग्न झालं पाहिजे, योग्य वेळी मुलं बाळं झाले पाहिजे, आपला संसार व्यवस्थितपणे चालला पाहिजे, आपलं घरदार व्यवस्थित झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण अभ्यासक्रम निवडताना करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही लहान आहात परंतु तुम्हाला असं वाटत असेल की सर खूप पुढच्या गोष्टी करत आहेत. मित्रांनो, पुढच्या गोष्टी सांगणं खूप आवश्यक आहे. आतताईपणा करून माझा मित्र असा करतो म्हणून मी तोच अभ्यासक्रम निवडतो, किंवा माझी मैत्रीण ह्या अभ्यासक्रमाला जाते म्हणून मीही तोच अभ्यासक्रम निवडतो, असं करून नंतर फसगत करण्यात अर्थ नाही. नंतर केवळ पश्चाताप होतो. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेले हे जे 9 मुद्दे आहेत तुम्ही ते लक्षात ठेवा. आणि शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो 10वा मुद्दा आहे असा की तुम्ही जो अभ्यासक्रम निवडत आहात, तुम्ही जो व्यवसाय निवडत आहात, तर ह्या अभ्यासक्रम निवडल्यानंतर त्या अभ्यासक्रमामध्ये काही नोकरी व्यवसायाची संधी आहे का नाही. का नुसताच आपला अभ्यासक्रम आपण निवडला, हो छान आहे, पण तो अभ्यासक्रम झाल्यानंतर, तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी लागली पाहिजे, किंबहुना तुम्हाला तुमचा स्वतःचा असा व्यवसाय उभा करता आला पाहिजे जेणेकरून तुमची आर्थिक प्राप्ती चांगली झाली पाहिजे, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही लहान आहात, 10वी नंतर तुम्हाला कोर्स कोणता निवडायचा आहे, किंवा 12वी नंतरचा कोर्स कोणता निवडायचा आहे, किंवा तुम्हाला काही व्यवसाय करायचा आहे का,
या सगळ्या गोष्टींना मदत व्हावी, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करतच आहात आणि या विचारांना बळकटी यावे यासाठी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे निवडक असे 10 मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याशिवाय अजूनही अनेक मुद्दे आहेत, त्याला भरपूर आपल्याला बोलता येईल त्यावर. परंतु हे जे 10 मुद्दे आहेत, हे 10 मुद्दे तुम्ही परत या 10 मुद्द्यांचा विचार करा. आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत याची चर्चा करा. आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी देखील बोला, शिक्षकांशी प्राध्यापकांशी देखील बोला. आणि जेव्हा तुमचा असा आत्मविश्वास वाटेल की नाही गड्या, या 10 मुद्द्यांचा विचार करून मी निवडलेला हा कोर्स माझ्यासाठी उत्तम आहे, तर तो कोर्स तुम्ही निश्चितपणे निवडा, तो अभ्यासक्रम निश्चितपणे निवडा किंवा तो व्यवसाय तुम्ही निश्चितपणे निवडा. तुमच्या व्यवसाय निवडीस, तुमच्या अभ्यासक्रम निवडीस माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. विश यू ऑल द बेस्ट. फ्रेंड्स, आज आपण अभ्यासक्रम किंवा व्यवसाय निवडताना लक्षात घ्यावयाचे 10 घटक, हा भाग अभ्यासाला, हा भाग चर्चेला. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त काही शंका, प्रश्न, अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.